पाकिस्तान आणि भारतामधील संबंधात शांतता प्रस्थापित करण्याला भारताचं प्राधान्य आहे. मात्र पाकिस्ताननं काहीही आगळीक केल्यास त्यांना त्याचे केवळ गंभीर नाही तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि नेते भारताविरोधात सातत्यानं द्वेषपूर्ण युद्धखोर भाषा बोलत असल्याचं वृत्त वाचनात आलं आहे. आपलं नाकर्तेपण लपवण्यासाठी पाकिस्तान भारताविरोधात कायम बोलत असतो, यात नवीन काही नाही असं रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. फक्त पाकिस्ताननं अशी बेताल वक्तव्य करण्याआधी काही दिवसांपूर्वीच भारतानं त्यांची काय परिस्थिती केली होती याचं स्मरण ठेवावं असं त्यांनी सांगितलं. सिंधू जल कराराविषयी विचारलं असता भारतानं आपला सार्वभौमत्वाचा अधिकार अबाधित राखत भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या राजनैतिक भागीदारीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी आहे. तसंच दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात अनेक समान हितसंबंध आहेत. गेली अनेक वर्ष या संबंधांमध्ये अनेक आव्हानं चढ उतार आले. दोन्ही देशांमधले संरक्षणविषयक संबंध या द्विपक्षीय भागीदारीचा महत्त्वाचा भाग असून अमेरिकेची संरक्षण धोरण चमू ऑगस्ट महिन्यात दिल्लीला येणं अपेक्षित आहे अशी माहितीही त्यांनी दिली. डी-डॉलरायझेशन भारताच्या वित्तीय धोरणाचा भाग नाही असंही त्यांनी सांगितलं. ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीचं भारतानं स्वागत केलं आहे. भारत कायमच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत रशिया आंतरसरकारी आयोगाच्या 26व्या बैठकीसाठी या महिन्याच्या शेवटी रशियाला जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.